मुळात नाशिक शहरामध्ये मागचे काही दिवस जर आपण बघितले तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की जो कॉर्पोरेट जिहाद आपला जो विषय झाला त्या विषयामुळे त्या मुलींना आता नाशिक शहरातल्या काही मुलींना बळ मिळतंय आणि त्यांच्या लक्षात येत आहे की हिंदू म्हणून सर्व बजरंग असू द्या किंवा हिंदुत्वादी संघटना असू द्या ह्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. त्यामुळे त्या मुली ज्या आहेत त्या पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट देण्याचं धाडस करत आहेत आणि ह्या ज्या प्रकार आता जे घडत आहेत तर त्या मुलाच्या बाबतीत सुद्धा आमची जी माहिती आहे ती अशी आहे की त्यांनी याच्या पहिले याच्यावरती काहीतरी याच प्रकारचा एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता परत पुन्हा त्यांनी हा विषय केलेला आहे. तर मी या विषयाची जी आहे ती पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी करतो आणि नाशिकमध्ये म्हणजे आपल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये कॉर्पोरेट जिहाद हा जो उघडकीस यावा आणि याचा संपूर्ण देशामध्ये जे सेक्युलरवादी जे आतापर्यंतची लोक होती ती म्हणत होती की असा कोणत्याही प्रकारचा जिहाद वगैरे हात नसतो, तर याची जी सुरुवात आहे या नाशिकमधून सुरुवात झालेली आहे. नाशिककरांना नक्की या गोष्टीचं दुःख आहे की या अशा ज्या गोष्टी आहेत या निंदनीय गोष्टींची उघड ज्या आहेत त्या नाशिकमध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे आम्ही हा म्हणजे खरं म्हणजे प्रशासनाला सुद्धा आम्ही अशी मागणी करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती शासनाप्रमाणे यावरती कडक कारवाई व्हावी. जी मुलगी आहे या मुलीला सिगरेट पाजून अत्याचार करण्यात आला असं साताऱ्यात म्हटलं आणि दुसरा विषय तिला असं देखील म्हटलंय की तुझ्या गळ्यातली तुळशी माळ काढून टाक, हातामध्ये दांडे काढून टाक. म्हणजे धर्माच्या बाबतीत देखील या मुलाने त्याच्यावरती बळजबरी केली धर्मांतराच्या बाबतीत. हा जो मुद्दा आहे हे एकदम 100% जिहादी मानसिकतेच्या वृत्तीतून आलेला हा विषय आहे. त्या मुलीचं धर्मांतर करण्याच्या हेतूने तिला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवलं गेलं आणि पूर्णतः प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्यानंतर तिला सांगितलं गेलं की तू तुझ्या टिळा पुसून टाक, हातातला कलावा काढून टाक. जर अशा ज्या गोष्टी घडत असतील तर हा कुठेतरी लव जिहादचाच प्रकार आहे असं आमचं ठाम मत आहे. आज नक्की काय तुम्ही जो पंचवटीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये अत्याचार आणि धर्मांतराचा आरोप झाले, आपण संशयित आरोपीकडनं संपूर्ण बाजू मांडली, नेमकं काय विषय आहे? संपूर्ण विषय जर बघितला तर तो प्रेम प्रकरण आहे. मुलाचं आणि मुलीचं मागील 2 वर्षांपासून प्रेम संबंध आहेत. दोघे इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला शिकतात. दोघंही हॉस्टेलाईट आहेत आणि सर्व म्हणजे मुलीकडनं सगळ्यात पहिल्यांदा अप्रोच आलेला आहे मुलाला आणि कॉलेज लाईफचे विद्यार्थी आहेत. प्रेमाला काय धर्म जात पंथ नसतो. जेन्युइनली त्या मुलाचं मुलीवर आणि मुलीचं मुलावर प्रेम आहे. या व्यतिरिक्त त्याला धर्माचा असा काही रोल नाही. आणखीन एक FIR मध्ये म्हणले मुलीच्या गळ्यात होतं रुद्राक्ष वगैरे ते काढायला लावलं आणि मुस्लिम धर्म स्वीकारण्या संदर्भात प्रेशराईज करण्यात आलं. तुळशीची माळ आणि हातातील दोरा काढल्याचा आरोप आहे, परंतु तसा कोणताही पुरावा आज नाही आणि ती घालत होती याचाही पुरावा आज रोजी तर काही कोर्टापुढे आणलेला नाही. मुलगा लॉजमध्ये घेऊन जात होता, महागड्या लॉजमध्ये त्या संदर्भात फंडिंग कुठून तरी केलं जात होतं असंही सरकारी वकिलांनी केलं. बर झालंय काय मुळात की मुलगा महागड्या लॉज वगैरे मध्ये कधी काही घेऊन गेलेला नाही. त्याच्यावर एकदा लॉजवर नेल्याचा आरोप आहे फक्त. त्यामुळं लॉजवर कायम आणि कंटिन्यू नेत होता असं काही नाही. मुलगा आणि मुलगी दोघांचं प्रेम असल्यामुळे ते दररोज भेटायचे, हातात हात घालून एका गार्डन मध्ये बसत होते असं मुलींनीच स्वतःच्या FIR मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं. सरकारी वकिलांकडून गजवा हिंद आम्हाला करायचा आहे असा आरोप म्हटलेला आहे असं मेन्शन केलं का? गजवा वगैरे काही नाही, ते गजरा आहे हिंद म्हटलंय, गजरा हिंद. त्याचा अर्थ आता काय गजरा कशासाठी म्हटलंय काय माहिती नाही. ओके सर, थँक्यू. तुमचं नाव आणि? माझं नाव ॲडव्होकेट स्वप्नील रामचंद्र जाधव. येस सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.